नमस्कार. ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर म्हणजे फक्त दोन देशांमधलं युद्ध नव्हतं, तर जगाला आपण संदेश दिला. दहशतवाद जिथे जिथे असेल त्याचा बिमोड हा भारताच्या माध्यमातून निश्चितपणे केला जाईल आणि त्यासाठी म्हणून चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला सिंदूरच्या माध्यमातून देण्यात आलं. जगात पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे अपप्रचार करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यालाही चोख असं प्रत्युत्तर हे भारत सरकारनं दिलं आहे. त्यासाठी विविध देशांमध्ये खासदारांची पथकं पाठवण्यात आली आणि त्यांच्या माध्यमातून भारताची मुख्यतः भूमिका काय आहे, भारतानं मुख्यतः पाकिस्तानवर कशा स्वरूपात आणि का म्हणून हल्ला केला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यातून येत्या काळातला भारताचं आंतरराष्ट्रीय संबंध कसे असतील, पावलं कशी असतील याचेही संकेत दिले गेले. अशाच एका डेलिगेशनमध्ये आपले महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदेही होते. त्यांच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेमध्ये एक शिष्टमंडळ गेलं होतं. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, मुख्यतः या शिष्टमंडळाच्या माध्यमातून काय साध्य झालं ते. श्रीकांतजी, खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रीकांतजी, खरं तर खासदार म्हणून तुम्हाला मिळालेली संधी ही निश्चितपणे गौरव होता, तुमचाही महाराष्ट्राचाही, की देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर करत होता. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशामध्ये तुम्ही गेलात. मुळात अशा शिष्टमंडळांच्या माध्यमातून आपण प्रचार करावा किंवा आपलं म्हणणं मांडावं याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर झाला आणि त्यामध्ये तुम्हाला सामावून घ्यावं हा निर्णय कुठे झाला? ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची बाजू आणि भारत कशाप्रकारे दहशतवादाशी इतक्या वर्षापासून लढा देतोय आणि कशाप्रकारे भारत नेहमीच एक शांतिप्रिय देश राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा हमले झाले त्याला प्रत्युत्तर म्हणून फोर्सफुली भारताने उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर पण 15 दिवसानंतर आपण केलं आणि तो आपला हक्क आहे. आपला सेफगार्ड करणं, आपल्या भारताची सुरक्षा हा भारताचा हक्क आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूर टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सवरती, कॅम्प्सवरती त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी केलं. अशा परिस्थितीमध्ये भारत हे जो आउटरीच प्रोग्राम केला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, हा यासाठी केला की आता दहशतवाद जो आहे फक्त भारत आणि पाकिस्तानपुरता मर्यादित नाही आहे. हा जो दहशतवाद आहे हा पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. भारत खूप कॉम्पिटंट आहे, केपेबल आहे, प्रत्येक दहशतवादाशी लढण्यासाठी लढत आलेला आहे. पण आता वेळ आलेली आहे की सगळ्या जगाने या दहशतवादाच्या विरोधामध्ये एकत्र आलं पाहिजे. हा मूळ उद्देश या आउटरीच प्रोग्रामचा होता, शिष्टमंडळाचा होता आणि त्याच्यामध्ये मलाही देखील समाविष्ट करून घेण्यात आलं. मी आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण खासदारावरती एका डेलिगेशनची जबाबदारी दिली, त्याला लीड करण्याची संधी दिली. तुमच्या शिष्टमंडळामध्ये अनेक दिग्गज मातब्बर लोक होते. सुषमा स्वराजांच्या जी मुलगी आहे, जी पहिल्यांदा खासदार झाली ती होती. अनेक मातब्बर होते. त्यांनी तुम्हाला कसं स्वीकारलं? मुळात या आमच्या शिष्टमंडळामध्ये SS अहलुवालियाजी सारखे, त्यांचं 34 वर्ष पार्लमेंटमधला अनुभव आहे. ET बशीर मोहम्मदजी जे ऑल इंडिया मुस्लिम लीगमध्ये आहेत, त्यांना 50 वर्षाचा अनुभव त्यांचा पॉलिटिक्समधला आहे. ते देखील फॉर्मर मिनिस्टर राहिलेत. SS अहलुवालियाजी पण फॉर्मर मिनिस्टर राहिलेत. BJDचे सस्मित पात्रा ते ॲडव्होकेट आहेत आणि त्याचबरोबर 2 वेळेचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांच्या फ्लोअर लीडर आहेत त्यांच्या पार्टीचे. सुषमा स्वराजजींच्या कन्या आहेत, बासुरी स्वराजजी, बाकी अजून काही लोक होते आणि सगळ्यात तरुण मीच होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर सुरुवातीला असं वाटलं की कसं या सगळ्या लोकांबरोबर मॅनेज होईल, पण ॲज अ टीम आम्ही काम केलं. ह्या सगळ्या दिग्गज लोकांनी देखील ॲज अ लीडर म्हणूनच एक जबाबदारी जी मोदीजींनी माझ्यावरती दिली, ॲज अ लीडर म्हणूनच पूर्ण कोऑपरेशन आणि सपोर्ट सिस्टीम उभी करण्याची पण काम माझ्या मागे केलं. त्यांना कधी असं त्यांचा इगो त्यांनी मध्ये आणला नाही. अहलुवालियाजींनी किंवा ET बशीर मोहम्मदजींनी एका टीम वर्कसारखे जी जबाबदारी आम्हाला दिली आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं पहिल्या क्षणापासून ते पुन्हा परत येईपर्यंत त्यांनी ज्या प्रकारे ट्रीट केलं, मी त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढा प्रदीर्घ अनुभव राजकारणामध्ये असूनसुद्धा एक नवीन तरुण चेहरा आम्हाला लीड करतोय, पण त्यांनी स्वतःचं कधीच इगो मध्ये नाही इगो केला. या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही
ज्या देशांमध्ये गेलात, मुळात दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये तुम्हाला हेच तर आहे. जबाबदारी होती. दक्षिण आफ्रिका, तुम्ही दक्षिण आफ्रिका सांगतायत, आम्ही गेलो होतो वेस्ट आफ्रिका. बरं, आफ्रिकन कॉन्टिनेंट जो आहे हा इटसेल्फ इतका खूप मोठा मोठा आहे की त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिका, जसं तुम्हाला पण वाटतं. आम्ही गेलो होतो वेस्ट आफ्रिका एका कॉर्नरमध्ये, म्हणजे जिथून भारतामध्ये परत यायला 18 तास लागतात. म्हणजे US पेक्षा जास्त वेळ तिथून असं हॉपिंग करत यावं पण लागतं. तुम्ही ज्या देशांमध्ये गेलात ना, त्यातल्या अनेक देशांची नावही आम्हाला माहित नव्हती. तर मुळात त्या देशांमध्ये जाण्याची गरज होती का, आणि त्या देशांमध्ये आपलं म्हणणं मांडण्याची गरज होती का, हा मूळ प्रत्येकाला प्रश्न पडतो. आणि त्यामुळे एवढ्या, म्हणजे तुम्ही वेस्टमध्ये गेला, पश्चिम आफ्रिकेमध्ये गेला असेल, पण त्या देशांमध्ये जाऊन एवढा प्रचार करण्याची काय गरज होती? हा प्रश्न सगळ्यांना पडला, आम्हाला देखील पडला होता. बरं, आम्ही UAE पर्यंत तर ठीक होतं, कारण की आता UAE मध्ये तर पूर्ण जगाचं लक्ष UAE वरती आहे. पण त्यानंतर वेस्ट आफ्रिकाचे देश आहे, DR कॉंगो, म्हणजे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो. ते नाव जेवढं मोठं आहे तेवढाच तो देश पण आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकेनंतरचा सगळ्यात मोठा. सियरा लिओन आहे, लायबेरिया आहे. आणि इकडचं वैशिष्ट्य काय आहे की इकडे स्वतःचं सिव्हिल वॉर चालू आहे या सगळ्या देशांमध्ये. तुम्ही जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आमच्या एका डेलिगेशनच्या खासदाराने विचारला जेव्हा आम्हाला ब्रीफिंग होती, की ह्या लोकांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, सिव्हिल वॉर चालू आहे, इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू आहे, की त्यांना स्वतःचं पडलेलं आहे. ते आम्ही जेव्हा जाणार तेव्हा त्यांना भारतामध्ये काय चालू आहे ह्याच्याशी काय घेणं देणं असणार. पण हे जे देश सिलेक्ट केले होते, हे देश UNSC मध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये आपण UAE बघितलं किंवा सियरा लिओन बघितलं, हे दोन्ही जे आहेत हे OIC मध्ये आहेत, म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. हे जे देशांचा ग्रुप बनलेला आहे हा इस्लामच्या आधारावरती, एका धर्माच्या आधारावरती, त्यांच्या धर्माच्या देशांना प्रोटेक्ट सेफगार्ड करण्यासाठी हे OIC नेशन्स बनलेत. तर त्याच्यामधले 2 OIC नेशन्स होते, सियरा लिओन आणि UAE, म्हणून ते महत्त्वाचे होते. आणि त्यांचा आवाज जो आहे तो UN मध्ये मोठा आहे. त्यानंतर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो आणि लायबेरिया हे पुढच्या वर्षापासून UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये नॉन परमनंट मेंबर्स होणार आहेत. काल लायबेरियाची सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये. ह्याचा हेतू हा होता भारताचा, की जेव्हा टेररिझमवरती पाकिस्तानला आपल्याला एकटं पाडायचं असेल की आयसोलेट करायचं असेल, तेव्हा हे सगळे देश आपल्याबरोबर उभे राहिले पाहिजे. छोटे छोटे जरी देश असले तरी हे UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये खूप मोठा त्यांचं वर्चस्व असतं. सियरा लिओन तर आफ्रिकन युनियनमध्ये पण त्यांचं वर्चस्व मोठं आहे, की ते जे बोलतात ते आफ्रिकन युनियनमधले बाकी देश ऐकत असतात. आणि त्याचबरोबर हे जे डेलिगेशन्स केलं, आमच्या डेलिगेशननी आफ्रिकामधलं, वेस्ट आफ्रिकामधले 3 देश कव्हर केले. बाकी जे डेलिगेशन घेतले गेले त्यांनी 4 देश, सेंट्रल आफ्रिका आणि नॉर्थ आफ्रिका. तर मी जे म्हणत होतो तुम्हाला की आफ्रिकन कॉन्टिनेंट हा इटसेल्फ खूप मोठा आहे, तर 7 देश भारताने कॉन्सन्ट्रेट केले. तर एक एक छोटा देश असो मोठा देश असो, पण याचा आयसोलेट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अगदी. पण मग UN मध्ये याचा आपल्याला काय फायदा होईल, कशा स्वरूपामध्ये UN मध्ये आपल्याला यांची मदत मिळेल? OIC नेशन्स, तुम्हाला मी सांगितलं की हे मुस्लिम नेशन्स आहेत आणि पाकिस्तान नेहमी काय करायचा की यांच्या शरणमध्ये जायचा. मी जे म्हणतोय की धर्माच्या नावावरती टेररिझम जो पसरवण्याचं काम करतात, टेररिझम इन द नेम ऑफ रिलिजन शुड नॉट बी एक्सेप्टेड, हा मेसेज देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर जेव्हा आम्ही UAE मध्ये गेलो, जो OIC नेशन आहे, तिथे आम्ही गेलो आणि तिथे जेव्हा सांगितलं की कशा प्रकारे आसिफ मुनीरने 7 दिवसा अगोदर स्टेटमेंट केलं की पाकिस्तानमध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाही, आणि त्याच्या 7 दिवसानंतर पहलगाममध्ये घटना घडते आणि त्याच्यामध्ये धर्माच्या नावावरती गोळ्या झाडल्या जातात, धर्म विचारून. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा OIC नेशन्समध्ये जेव्हा पाकिस्तान पण आहे, तेव्हा तो तुमच्याकडे येईल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या पाहिजे. म्हणून आम्ही UAE आणि सियरा लिओनमध्ये गेलो. आम्ही तिथे थेट प्रश्न मांडला, थेट सांगितलं की पाकिस्तान इतके वर्ष धर्माच्या नावावरती टेररिझमला पोचण्याचं काम, पसरवण्याचं काम करत आलेलं आहे, कारण की त्याला रिजनल इन्स्टेबिलिटी भारतामध्ये करायची आहे. भारत ज्या प्रकारे प्रोग्रेस करतोय, ज्या प्रकारे भारतामध्ये मेजॉरिटी आणि मायनॉरिटी दोन्ही एकत्र राहत आहेत, पण मायनॉरिटी हिंदूची परिस्थिती पाकिस्तानमध्ये काय आहे ह्याचा देखील विचार त्यांनी केला पाहिजे, की कशा प्रकारे हिंदूंवरती ॲट्रॉसिटी करण्याचं काम पाकिस्तानमध्ये झालं. आम्ही त्यांना सांगितलं की जेव्हापासून देश स्वतंत्र झाला, पाकिस्तान आणि भारत, तेव्हापासून मायनॉरिटी हिंदूजची पॉप्युलेशन परिस्थिती पाकिस्तानमध्ये काय आहे आणि हिंदुस्थानामध्ये मायनॉरिटी मुस्लिमची पॉप्युलेशन काय आहे. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो, एक नंबर सांगतो की काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे आपला देश जो आहे हा सगळ्या रिलिजन कम्युनिटीला घेऊन चालतो.
याच्यामध्ये 1947 मध्ये भारतामध्ये मुस्लिम्स 35 मिलियन होते. बरं, ते आता झाले 30 कोटी. येस, ते झाले 210 मिलियन, म्हणजे 500% राईस. 20 कोटी झाले. Yes. 20-21 कोटीच्या आसपास. 21 कोटी. 21 कोटी झाले. आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदू पॉप्युलेशन होता तो होता 4.5 मिलियन. तो आता फक्त 4 मिलियन आहे. म्हणजे -15% कमी झालं. आणि जिथे हिंदुस्थानामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन 500% वाढलेलं आहे. तर हे आम्हाला त्यांना सांगायचं होतं की भारत जो देश आहे हा सेक्युलर कंट्री आहे, ह्याच्यामध्ये सगळे धर्माचे लोक, मायनॉरिटीज एकत्र मिळून राहतात. तर हे त्यांना पटवून जेव्हा सांगितलं आम्ही, तर तेव्हा UAEच्या ज्या मंत्र्यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं जर रिलिजनला कोणी हायजॅक करून टेररिझम पसरवत असेल तर त्याला आम्ही मान्य करणार नाही, त्याला आम्ही उभं करणार नाही. सियरा लिओनमध्ये पण तेच मुस्लिम नेशन आहे, मुस्लिम कंट्री आहे, पण त्यांच्या पार्लमेंटमध्ये पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याला कंडेम करण्याचं काम, शोक प्रस्ताव पास करण्याचं काम, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व करण्याचं काम आमच्या उपस्थितीमध्ये, भारताच्या उपस्थितीमध्ये त्यांनी केलं. हे महत्त्वाचं आहे. श्रीकांतजी, जेव्हा आपण म्हणतोय की विरोधक सातत्यानं आरोप करताय, पण तो काय आरोपापुरतं मर्यादित नाही, थेटपणे नरेंद्र मोदींवर पण टीका झाली. ट्रम्प यांनी फोन केला आणि मग मोदींनी सरेंडर केलं, अशा स्वरूपाचा जो आरोप होतोय त्यात काय तथ्य आहे? अशा प्रकारचे जे आरोप करतायत राहुल गांधी, मला वाटतं त्यांनी त्यांचे जे डेलिगेशनचं लीड करतायत शशी थरूर आणि सलमान खुर्शीद, जे गेले अनेक वर्ष त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे या सगळ्या डिप्लोमॅसीचा, राजकारणाचा, त्यांच्याकडून जरा शिकलं पाहिजे की कशा प्रकारे बाहेर गेल्यानंतर देशाबद्दलचा अभिमान आणि देशाबद्दल बोललं गेलं पाहिजे. आज राजकारण करण्यासाठी तर तुम्हाला बाकी सगळ्या संधी आहेतच, पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा टेररिझमच्या विरोधामध्ये आपण सगळे भारतीय म्हणून लढतोय, सगळे डेलिगेशन्स वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन टेररिझमच्या विरोधामध्ये सेन्सिटाईज करायचं काम करतायत देशांना, जेणेकरून टेररिझमच्या लढाईमध्ये सगळे एकत्र आले पाहिजे. ह्यांना यांचं राजकारण पडलेलं आहे आणि ते ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांवरती बोलत आहे, म्हणून काँग्रेसची अशी परिस्थिती झालेली आहे. विरोधक कोण दुसरा नको आहे त्यांना, ते स्वतःच आहे की त्यांचा जो खालसा होत चाललेला आहे. आणि ते जे म्हणतात सरेंडर वगैरे, मी म्हणतो नरेंद्र मोदीजी जे आहेत हे डिफेंडर आणि प्रोटेक्टर ऑफ द नेशन आहेत, की त्यांच्या कार्यकाळामध्ये एकही मेजर हमला जो आहे हा कुठल्या मेजर सिटीवरती झाला नाही. यांनी तर उत्तर दिलं पाहिजे की पार्लमेंटवरती 2001 मध्ये हल्ला झाला तेव्हा तुम्ही काय केलं, मुंबईवरती सिरीज ऑफ बॉम्बलाट झाले तेव्हा तुम्ही काय केलं, मुंबईवरती 26/11 झाला 2008 मध्ये तेव्हा तुम्ही काय उत्तर दिलं? तुम्ही तर काहीच उत्तर दिलं नाही. पण जेव्हा जेव्हा हमले, क्रॉस बॉर्डर टेररिझम झाला, जवानांवरती हल्ला झाला, त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचं काम मोदी सरकारने केलं. आणि आता देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने एक फर्म स्टँड्स घेण्याचं काम आणि 9 टेररिस्ट कॅम्प्सला उद्ध्वस्त करण्याचं काम, न्यूट्रलाइज करण्याचं काम मोदीजींनी केलं. अगदी खरं आहे. मुळात अंतर्गत विषय जे आहेत राजकारणाचे ते अंतर्गत राहावे. आपण ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर जातो त्यावेळेला देशाचं नेतृत्व हे देशाच्या बाजूनं बोलणारं असायला हवं. अंतर्गत प्रश्न, राजकारण हे चालत राहील त्यावेळेला ते राजकारणाच्या स्वरूपात होऊ नये हीच मुख्यतः अपेक्षा सर्व पातळ्यांवर व्यक्त केली जाते. या पूर्ण प्रक्रियेमध्ये पुढचा टप्पा काय असेल या डेलिगेशनचा? असाच दौरा पुढच्या काळातही असणार आहे? आता हे डेलिगेशन्स, आता काही डेलिगेशन्स येत आहेत, काही डेलिगेशन्स आले. उद्या आमचं ब्रीफिंग आहे, डीब्रीफिंग आहे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर यांच्याबरोबर. त्यांना ह्या देशांबरोबर कशाप्रकारे आमचा डायलॉग झाला, कशाप्रकारे त्यांच्या देखील अपेक्षा भारताबरोबरच्या आहेत, बायलॅटरल ट्रेड पण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल, आणि ह्या सगळ्या, आणि खूप चांगली एक्सरसाइज ही झाली. आम्ही त्यांना ॲडवाईस करणार आहोत एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर्सला की जे देश बाकी राहिलेले आहेत त्या देशांमध्ये जरी आउटरीच हा प्रोग्राम केला की त्यांना भारत कशाप्रकारे टेररिझमचे इतके वर्ष लढतोय हे देखील सांगण्यामध्ये ज्या प्रकारे आत्ता यश आलेलं आहे, पुढच्या देशांना पण आपल्या बाजूने उभं करणं किंवा त्यांच्यापर्यंत भारताची ही स्टोरी, भारताची ही भूमिका की एका साईडला टेररिझमशी भारत लढतोय आणि दुसरी साईडला चौथी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे, हे देखील सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी. भारत सरकार मुख्यतः या पूर्ण प्रकरणामध्ये भारत सरकार आंतरराष्ट्रीय संबंध जपण्यामध्ये आणि आपली जी फॉरेन पॉलिसी आहे मुख्यतः तिच्यात पूर्णतः नापास झाला अशा स्वरूपाचं चित्र तयार होताना पाहायला मिळालं. आपल्याला चीनला सांभाळता येत नाही, नेपाळ आपल्याबरोबर नाही, बांगलादेश सहकार्य करत नाही, इकडे श्रीलंका करत नाही, अफगाणिस्तानचं जसं हवं तसं सहकार्य मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो, मिळतो की नाही प्रश्न आहे. मग अशा परिस्थितीत आपण अपयशी ठरलो आहे, जे चित्र उभं राहतंय त्यावर तुम्ही बघा, आज आम्ही ज्या ज्या देशांमध्ये गेलो त्या सगळ्या देशांनी भारताला सपोर्ट केला आणि सांगितलं की आम्ही या टेररिझमच्या लढाईमध्ये भारताच्या बरोबर उभे आहोत, पूर्ण ताकदीने उभे आहोत. तरच 2 नेशन्सनी शोक प्रस्ताव पास केला, मोमेंट ऑफ सायलेन्स ऑब्झर्व केलं.
बाकी पण देशांमध्ये जे जे डेलिगेशन्स गेले तिथे पण भारताच्या बाजूने, कोलंबियाचं उदाहरण घ्या तुम्ही, कोलंबियाने अगोदर सहानुभूती पाकिस्तानबरोबर दाखवली, नंतर त्यांनी चेंज केला त्यांचा स्टँड आणि भारताबरोबर. तर हे डेलिगेशन ज्यासाठी गेलेलं की लोकांना ज्या ज्या नेशन्सला डिटेल्स माहिती नव्हती, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचं काम केलं. पण नरेंद्र मोदीजींचा जो प्रभाव आहे या सगळ्या देशांवरती, भारताचा जो प्रभाव आहे या पूर्ण देशांमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये जो संबंध प्रस्थापित झालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला हा रिस्पॉन्स देखील त्या ठिकाणी मिळाला. नाही पण श्रीकांतजी एक तर माझं म्हणणं तुमचं कंप्लीट करतो मी, की तुम्ही म्हणताय की बाबा हे सगळं चित्र उभं राहिलं. बघा, भारत आज 4थी मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे. 5वी व्यवस्था होती, आम्ही जेव्हा बाहेर गेलो डेलिगेशन घेऊन तेव्हा 4थी मोठी अर्थव्यवस्था झाली आणि आता 3री मोठी अर्थव्यवस्था झाली. अशा परिस्थितीमध्ये ज्या देशांना भारत ओव्हरटेक करतोय किंवा ज्या देशांच्या जवळ जातोय, त्यांना साहजिकच आहे की बाबा सगळीकडे एक चित्र असं आहे की भारत आज कुठल्या पोझिशनवरती होता आणि गेल्या 11 वर्षांमध्ये आज कुठल्या पोझिशनवरती सुपर पॉवरकडे झेप घेतोय. तर हे देखील काही देशांना जे आहे, पण आपण जे सातत्यानं म्हणतोय की महासत्ता होतोय, सुपर पॉवर होतोय, तर सुपर पॉवर म्हणून आपण निश्चितपणे एक चित्र उभं करतोय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आता तुम्ही पण गेला होतात, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार असतो की आमचा दबदबा आहे जगामध्ये. मग तुमचा पासपोर्ट डाऊन होतो रँकिंगमध्ये, तुमचे संबंध अनेक देशांशी चांगले राहू शकत नाही. तुमचा भारत म्हणून तर भारतामध्ये तर तुमचा खूप प्रचार होतो, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला स्वीकारलं जातं का, हा मूळ प्रश्न. बघा ना तुम्ही, आता आम्ही 32 ते 33 देशांमध्ये गेलो, सगळ्या देशांनी चांगल्या प्रकारे भारताबरोबर उभं राहण्याचं अश्युरन्स दिलं. काही लोकांनी तर मौन पाळलं, मोमेंट ऑफ सायलेन्स. हे असं का झालं? भारताचा संबंध त्यांच्याबरोबर आहे म्हणून तर झालं ना. की जे चित्र बाकी ऑपोजिशन रंगवत आहे, जे दाखवण्याचा प्रयत्न करताय, तर मला त्यांना विचारायचं आहे, अरे तुम्ही भारताच्या बाजूने आहे का तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहे? प्रश्न विचारले जात आहेत भारतावरती. अगोदर काय परिस्थिती होती भारताची, आज परिस्थिती काय आहे? गेल्या 11 वर्षामध्ये भारतीयांकडे बघण्याचा पण दृष्टिकोन बदललेला आहे लोकांचा. बाकी देशांमध्ये आपण अगोदरही जात होता, तुम्हीही जात होता आणि आत्ताही जाता. आता भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा 100% बदललेला आहे. भारताकडे एक मार्केट म्हणून पण बघितलं जातं. आज सर्व पूर्ण जग भारताकडे येतंय, भारताकडे बघतंय. आपण मार्केटचा विषय निघाला म्हणून मी मार्केटकडे येतो, कारण पाकिस्तानला पाठिंबा देणारा सगळ्यात मोठा इस्लामिक राष्ट्र हा तुर्की म्हणून समोर आला. तुर्कीने त्यांना अत्याधुनिक शस्त्र पुरवली, आर्थिक मदत केली आणि इतकंच नाही, डिप्लोमसीच्या लेवलवर पण जी मदत अपेक्षित होती ती करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये तुर्कीबद्दलचं मत आपण जाहीरपणे काही मांडलं का या दौऱ्यामध्ये? बघा, तुर्की हा असा देश आहे, तो पण मुस्लिम कंट्री आहे. तो सगळ्या बाकी मुस्लिम्स कंट्रीजला, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, मलेशिया असेल, आजूबाजूचे जे आपले सगळे देश आहेत, मॉलडीव्स आहे, या सगळ्या देशांना इन्फ्लुएन्स करण्याचं काम करणार साहजिकच आहे. कारण की भारत हा सगळ्यात आता सुपर पॉवर बनण्याच्या दिशेने आहे, 4थी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुर्की जी आहे, याचं पहिल्याचं ओटोमन अंपायरपासूनचं स्वप्न आहे खलिफा बनण्याचा विषय. तर त्यांना ते त्या दृष्टिकोनातून ते त्यांचे पावलं टाकतायत. तर जेव्हा तुर्की ही डिप्लोमॅसी करते तेव्हा भारताला ही डिप्लोमॅसी करणं गरजेचं होतं. मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन बघा तुम्ही, आता हे पूर्ण डेलिगेशन्स घेतले, मॅक्झिमम मुस्लिम राष्ट्र आम्ही इथे टार्गेट केलेले आहेत की जे मुस्लिम राष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहेत. अगदी भारतासारखे. भारत आज प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे. तसेच हे मी पण तुम्हाला सांगतो की सियरा लिओन हा गरीब देश जरी असला तरी तिथे विचार प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांचे खूप. तर अशा देशांना जेव्हा आपण पाकिस्तानबद्दल UN जेव्हा टेररिझम कशाप्रकारे पाकिस्तान पसरवण्याचं काम करतो, क्रॉस बॉर्डर टेररिझम करतो, त्या परिस्थितीमध्ये हे सगळे मुस्लिम नेशन्स पण ज्याचा OICचा जो ज्या OICच्या आडून एवढ्या वर्ष पाकिस्तानला स्वतःला एक शील्ड मिळाली, ती शील्ड भविष्यामध्ये मिळू नये याच्यासाठी देखील हे सगळे OIC नेशन्स आम्ही टार्गेट केले, मुस्लिम नेशन्स टार्गेट. अगदी मी खासदार म्हणून प्रश्न विचारतो आता तुम्हाला, की खासदार म्हणून तुमची साधारण 3री टर्म आहे आणि संसदेमध्ये वावरत असताना तुम्ही म्हणजे या अगोदरची ही सरकारं जवळून बघितलेली आहेत. काँग्रेसच्या काळ पण तुम्ही नाही म्हटलं तरी राजकारणाचा अभ्यासक म्हणून जवळून बघत होता. या परिस्थितीमध्ये भारताचे जे सार्क देशांशी संबंध अपेक्षित असतात, म्हणजे आपले नेपाळशी संबंध, आपले बांगलादेशी, आपले भूतानशी, इकडे श्रीलंकेशी, जे आपले शेजारी आहेत, त्या कोणत्या शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध बरे नाही अशा स्वरूपाचं चित्र आहे. या चित्राकडे तुम्ही खासदार म्हणून कसं बघता? नाही बघा, असं आपण बोलू शकत नाही की ह्यांच्याबरोबर बरोबर नाही. मला वाटतं जो मी मूळ तुम्हाला अगोदरच सांगितलं की भारत आज महासत्ता होते, 4थी मोठी अर्थव्यवस्था होते. आपण बांगलादेश असेल, नेहमीच त्यांच्याबरोबर
उभं राहिलं. उभं राहिलेलो आहे आपण. बाकी आपलं श्रीलंका असेल त्यांना आपण एड केलेलं आहे, बरोबर उभे राहिलेलो आहोत. तर मला वाटतं हे सगळे छोटे छोटे देश आहेत यांच्याबरोबर जे संबंध आपण आज आपण थेट वेस्ट आफ्रिकेमध्ये संबंध प्रस्थापित केलेले आहेत. तिथे आपलं UN पीस कीपिंग, इथे जेव्हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट होतं, सिव्हिल वॉर होतात, तेव्हा भारताचं बटालियन तिकडे आहे, आजही देखील आहे. तर असं आपण म्हणू शकत नाही की आपण त्यांच्याबरोबर जे संबंध जे आहेत हे आपले बरोबर नाहीत. आज आपण जेव्हा जेव्हा त्यांना लागला, श्रीलंकेमध्ये परिस्थिती झाली, सिव्हिल वॉर झाला, तेव्हा त्यांच्या बाजूनी कोण उभं राहिलं? भारत उभं राहिला. जेव्हा शिमला अग्रीमेंट झालं तेव्हा पाकिस्तानला बांगलादेश पाहिजे होता, त्याला लिबरेट करण्याचं काम कोणी केलं? तर भारताने केलं. नाही, सगळं मान्य आहे, पण आजचे जे संबंध आहेत म्हणजे मोदी नाही, बघा, सरकारच्या ह्याच्यासाठीच तर काळामध्ये आपण डिप्लोमॅसी आपल्या आहे. शेजाऱ्यांना सांभाळू शकलो नाही, जे चित्र बघा, तयार होत आहे. मी तुम्हाला हे सांगतोय की अशा प्रकारचं जेव्हा इन्फ्लुएन्स केलं जातं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, जेव्हा आज डिप्लोमॅसी केली, आज आउटरीच प्रोग्राम केला, हा आउटरीच प्रोग्राम पण महत्त्वाचा होता ना त्याच्यासाठी, या सगळ्या देशांपर्यंत पोहोचण्यासाठी. भारताचे संबंध त्यांच्याबरोबर आहेतच चांगले, पण ह्या आउटरीच प्रोग्राममधून जरा डिटेल आणि चर्चा जी आहे, प्रत्येक देशांमध्ये 2-2 दिवस आमचं सगळं डेलिगेशन गेलं. त्यांच्या सगळ्यांच्या राष्ट्रपतींपासून उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर, त्यांचे खासदार, तिकडचे थिंक टँक ह्यांच्याबरोबर बोलायची संधी मिळाली ना आम्हाला. त्यांना सांगण्याची संधी मिळाली की कशा प्रकारे भारत आज टेररिझमशी पण लढतोय आणि कसा चौथी मोठी अर्थव्यवस्था पण होतोय. तर त्याच्यामध्ये एक डिटेल डिस्कशन पण झालं, इंटिमेट डिस्कशन झालं. ठीक आहे, आपली बाजू मांडण्याची मुख्यतः संधी मिळाली आणि या निमित्तानं भारत म्हणून आपण दहशतवादाशी कसं लढतोय ह्या सांगण्याची निश्चितपणे संधी मिळाली. आणि आपल्या राज्यातल्या एका युवा नेत्याला त्यानिमित्ताने जागतिक पातळीवर संबंध प्रस्थापित करणं किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. निश्चितच आनंदाची बाब आहे. यातून भारताला यश हाती लागेल अशी अपेक्षा करूयात, कारण पुढच्या काळामध्ये युद्ध जे आहे ते फक्त शस्त्रांनी लढलं जाईल असं नाही. युद्ध हे संवादाचं पण आहे, युद्ध हे प्रपोगंड्याचं पण आहे. आणि त्यामुळे हा प्रपोगंडा योग्य होतो की नाही, प्रचार योग्य होतो की नाही, त्यालाही खूप महत्त्व असेल. भारत सरकारनं यामध्ये पहिलं पाऊल टाकलं, त्यानंतर पाकिस्ताननेही अशा स्वरूपाचं पाऊल जागतिक पातळीवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये काहीसं यश त्यांना आलं आहे, पण खूप मोठ्या प्रमाणावर यश भारताला या ठिकाणी येताना पाहायला मिळतं आहे. निश्चितपणे अशा प्रयत्नातून भारत आंतरराष्ट्रीय संबंध सुधारेल आणि पाकिस्तानला एकटं पाडण्यामध्ये या सर्व शिष्टमंडळांचा आपल्याला उपयोग होईल अशी अपेक्षा करूयात. आणि श्रीकांतजी, तुम्ही स्टुडिओत आलात, मत व्यक्त केलं, मुळात माहिती सांगितलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. निलेश, थँक्यू. धन्यवाद.